हॅलो हाय नमस्कार मंडळी, मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। पहिल्यांदा तर सगळ्यांना खरंच सॉरी, कारण म्हणजे 2 दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत। कारण काय, माझा आवाज पूर्ण गेला होता, खोकला खूप लागलाय मला खूप जास्त, त्याच्यामुळे माझा आवाज खोकून खराब झालाय पूर्ण, मला बोलता जास्त येत नव्हतं, घसा दुखत होता, त्याच्यामुळे मी व्हिडिओ वगैरे एडिट केला नाही। तर चला आता आजच्या व्हिडिओला पार्ट 2 आपण जो दाखवते त्याची सुरुवात करते। तर हे जे आम्ही रूम घेतली होती त्याचा सगळा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते। तर असं पार्किंग वगैरे होतं आणि त्यानंतर असंच रूम्स भरपूर काही होत्या, म्हणजे 2 बेडरूम होत्या आणि एक मोठा हॉल आणि एक किचन, अशा प्रकारचा रूम होता। आणि हा समोर दिसतंय ते तुम्हाला पॅसेज, अगदी मस्त असा पॅसेज होता, त्याच्यामध्ये एक झुला होता जी की मुलं खूप एन्जॉय करायची। मी एकदाही त्याच्यावर बसलेली मला तर काय आठवत नाहीये, बसलेच नाहीये म्हणू शकतो। आणि वातावरण एवढं छान होतं, सकाळचा टाइम होता, अगदी 7:30चा टाइम होतं आणि वातावरण मस्त आणि व्ह्यू बघा किती सुंदर वाटतंय ना, सूर्य किरणं सगळी आलेली आहेत आणि वातावरण मस्त झालेलं होतं छान। तर चला आता पुढे बघूयात आपण, रूम सगळ्या दाखवते तुम्हाला कशा होत्या ते, आणि शेवटी मी तुम्हाला सांगेन की आम्हाला कितीला बसल्या होत्या ते। तर ही होती फर्स्ट बेडरूम, त्याच्यामध्ये होते ते 3 बेड्स होते, सिंगल बेड 3 होते आणि सगळं काही होतं, ब्लँकेट्स वगैरे तुम्हाला सगळं काही मिळणार होतं। हँगिंगसाठी एक होतं, कपडे हँगिंगसाठी, टीव्ही आणि मॅट वगैरे खाली असं सगळं होतं। आणि प्रत्येक बेडरूमला एक बाथरूम असं पण होतं, अटॅच बाथरूम असं होतं, त्याच्यामुळे छान होती ही पण रूम, छान होती। पण या रूममध्ये आमच्यातले कोणीच थांबलेलं नव्हतं, कारण काही जण हॉलमध्ये आणि आम्ही एका बेडरूममध्ये होतो, त्याच्यामुळे या रूमचा जास्त काही यूज वगैरे झाला नाही। फक्त दुसऱ्या दिवशी फक्त सगळ्यांनी वॉशरूम यूज करण्यासाठी फक्त त्याचा यूज केला होता, नाही तर या रूमचा जास्त काही आम्हाला यूज झालाच नाहीये। तर चला आता आपण बघूयात, जे बाहेर बघताय तुम्ही असे टेबल वगैरे पण होते, डायनिंग टेबल टाईप बसायला, बाहेर ज्यांना आवडते थंडी सहन होईल तो बाहेर बसू शकत होता। तर चला हा होता दुसरा बेडरूम, याच्यामध्ये किंग साईज बेड होता एक, इथे टीव्ही वगैरे काही नव्हता आणि एक सिंगल बेड पण होता, असं सगळं होतं। त्या रूम मधून जेव्हा बाहेर येतो तेव्हा इथे बघा शेकवटी म्हणू शकतो आपण, बॉन फायर करण्यासाठी म्हणून इथं जागा होती, पण तिथं आम्ही चूल लावलेली होती काल रात्री आणि त्याच्यावर अंडी उकडून घेतलेत आम्ही आणि मस्त मजा केली, छान गाणी वगैरे गाऊन छान मजा केली। आणि त्याची बॅक साईड बघू शकता, अशी होती बॅक साईड, हे बघा इथे दिसते तुम्हाला, काल आम्ही तिथे चूल लावली होती, मस्त मजा केली बरं का। त्यानंतर आपण बघूयात आता याचं किचन कसं होतं। किचन आम्हाला सगळ्यात महत्वाचं होतं, कारण खाण्यापिण्याच्या दृष्टिकोनातून किंवा आम्ही राहण्याच्या दृष्टिकोनातून आलोच नव्हतो, त्याच्यामुळे जवळचं आमचे हाल होतील असं वाटलं होतं। पण जाऊ दे, आपण पहिल्यांदा हॉल बघूयात। तर हा होता मस्त असा आमचा हॉल आणि बसायची व्यवस्था एवढी सुंदर होती ना, छान। ह्याच्यामध्ये फक्त एवढं गरम वाटत होतं आणि ह्याला अटॅच बाहेरच्या साईडला एक वॉशरूम पण दिलेलं होतं, त्याच्यामुळे वॉशरूमला कमतरता नव्हती। आता हे बघू शकता तुम्ही, हे जे आहे ते किचन दिलेलं होतं आणि मेन काय आमचं होतं की एवढी भयंकर थंडी आहे, त्याच्यामध्ये गरमागरम आम्हाला खायला मिळावी ही इच्छा होती। गॅस होता पण तो लिकेज होत होता, त्यामुळे आम्ही त्याचं मेन स्विचच बंद करून टाकलेलं, टेन्शनच नको। इथे एक डायनिंग टेबल पण होता सोबत, इकडे गॅस बघताय हा लिकेज होत होता, आले त्या दिवशीच, त्याच्यामुळे आम्ही पटकन त्याचं मेन स्विच बंद केलं। आणि मेन सोपं काम दिलं ते आम्हाला, हे मायक्रोवेव्ह होता, त्याच्यामुळे आमचं सगळी काही बरीचशी कामं होऊन गेली। याच्यामध्ये बरीचशी त्यांची भांडी पण होती आणि तिखट मीठ मसाला असा नॉर्मल काही गोष्टी होत्या ते पण होत्या बऱ्याचशा, आणि डिश वगैरे आपल्याला जे पळी चमचा वगैरे जे काही लागेल ना त्या बऱ्याचशा गोष्टी इथं होत्या, त्याच्यामुळे थोडंसं सोपं झालं सगळं करायला आणि छान होतं किचन, त्यामुळे आम्हाला 2 दिवस काही त्रास झाला नाही इथं। आणि आता सकाळचं मस्त ऊन पडलेलं आहे, सकाळचं वातावरण असे, आणि बघा मेंढ्या अशा चाललेल्या आहेत समोर, किती मस्त वाटतंय ना बघायला, एकदम छान वाटतंय। एक दे मला पण। तर आता इथं ना, काल आम्ही येताना हे खपूस आणले होते आणि आमच्याकडे मायोनीज होतं, चिप्स वगैरे होते, तर सकाळी काहीतरी खायचं म्हणून आम्ही हे मायोनीज लावलेलं आहे, त्याच्यावर चिप्स टाकलेले आहेत, ज्याला जे हवं ते बनवून खात आहेत।
अंडी पण होते, ज्याला अंडी हवे ते त्यात मिक्स करून खात होते. तशा प्रकारे आम्ही मस्तपैकी खाल्लं आणि आता बघा आमचं पॅकिंग पूर्ण गाडीमध्ये चढलेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत पुढच्या प्रवासासाठी, म्हणजे रिटर्नचाच प्रवास आहे. जाता जाता जर काय असेल लोकेशन एखादं बघण्यासाठी तर तेही बघू. चला शरू हाय हाय कर ना शरू दी हाय. इकडे बघू. आता आहे तर मजा येते त्यांना. आता निघायचं नाही आहे ना माऊ. आता गाडीत बसायला नको बोल. चला तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या नेक्स्ट स्टॉपला. ते म्हणजे एक आम्ही किल्ला बघायला आलेलो आहोत इकडचा. तर अशा त्याच्या फ्रंट डोअरला तोफा ठेवलेल्या आहेत आणि सगळा फ्रंट डोअर तुम्ही बघता असा आहे. बाहेरच्या साईडला आता हे सगळे स्टॉल्स वगैरे लागलेत, कारण इथं आतमध्ये काहीतरी फेस्टिवल आहे त्याच्यामुळे हे स्टॉल वगैरे लावलेले आहेत, नाहीतर इतर टाइमला स्टॉल वगैरे बघता. इथं फ्रंट डोअर एंट्रन्स आहे, तिकडे तो मला दिलेला आहे प्राइस किती आहे. पर पर्सन 1 रियाल काहीतरी प्राइस आहे एंट्रीसाठी. आणि इथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे वेटिंगसाठी वगैरे. जर रिसेप्शनला जर गर्दी असेल तर आपण इथे वेट करू शकतो. तर अशा पद्धतीचं हे रिसेप्शन बनवलेलं आहे त्यांनी आणि तिथून अशी आतमध्ये या किल्ल्यासाठी एंट्री आहे. एंट्री केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा हे दिसतं जे हँडमेड तिकडच्या लोकांनी बनवलेल्या वस्तू आहेत त्या सगळ्या त्यांनी इथं ठेवलेल्या आहेत आणि बऱ्याच छान वस्तू होत्या, चांगल्या होत्या वस्तू. सगळ्या या वस्तू आहेत त्या हँडमेड आहेत, इकडच्या ट्रॅडिशनल वस्तू म्हणू शकतो आपण आहेत त्या, आणि त्यासाठी त्यांनी त्या ठेवलेल्या होत्या. आम्ही पण हे सगळं बघतच पुढे चाललेलो होतो आणि आता हे पण पाहिलं. आणि त्याच्यासोबतच आणखी एक गोष्ट ते म्हणजे आतमध्ये ना बरेचसे पेंटिंग्स वगैरे लावलेले होते जे की खूप छान आणि छान म्हणजे पेंट केलेलं छान होतं आणि पेंटिंग चांगल्या होत्या, म्हणजे एकदम भारी वाटत होतं. ते एंट्रीलाच ते सगळं होतं त्याच्यामुळं सगळ्यांना काहीतरी एक वेगळं आकर्षण पण होतं त्याचं. सगळ्यांनी पेंटिंग बघितलं आणि त्याच्यानंतर पुढे एक हँडमेड वस्तूचं होतं ते बनवत होते, तेही आम्ही जरा बघितलं. म्हणजे आपल्या इकडे जे हे विणतात गोधडी म्हणू शकतो किंवा साडी वगैरे विणतात त्या पद्धतीतच काहीतरी ते मफलर तिथं विणत होते. त्याला काय म्हणतात मला माहिती नाही पण ते होतं. आणि ही ना मेहंदीचा कलर वगैरे ते सगळं विकायला होतं, ते सगळं मी तुम्हाला दाखवत होते. आता ट्रिक्स ऑफ डिफेन्स म्हणजे याच्या बिल्डिंगमध्ये जे म्हणजे या किल्ल्यामध्ये जे डिफेन्ससाठीच्या ट्रिक वापरल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे त्यांनी कुठली गोष्ट कशासाठी बनवली होती, ती ट्रिक होती त्यांची. मग आतमध्ये पण बरेचसे पेंटिंग आहेत, पेंटिंग अप्रतिम होते, बघायला छान वाटत होतं. आणि हे जे तुम्ही बघता हे त्यांचं जेल होतं, म्हणजे जर कोणी कैदी वगैरे असेल तर त्याला या जेलमध्ये ठेवत होते. त्यानंतर त्यांच्या तलवारी बघा, तलवारी वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी सगळ्या इथं म्युझियम टाईप असं केलं होतं त्यांनी, त्याच्यामध्ये सगळ्या लावलेल्या होत्या. आता हे जे तुम्ही बघताय ना हे आहे ते तिकडची त्यांची लायब्ररी होती. आणि जसं आपण ह्या 3 फ्लोअर होते काहीतरी याला, आणि प्रत्येक फ्लोअरवर जायला ना तसे एवढं सामसूम शांतता होती ना, खरंच ही लायब्ररी अशी फील होत होती. आणि कारण एवढं शांत पीसफुल असं वाटत होतं, कारण काय माहिती उजेड पण पुरेसा होता आणि हवा खेळती होती आणि शांत वाटत होतं. बंदिस्त असेल कदाचित त्याच्यामुळं, पण लायब्ररी अशी होती. आणि त्यानंतर बघा साईडलाच ना बाथ सेशन त्यांनी दिलं बघा, इथे आंघोळ करण्याचं ठिकाण हे होतं. आणि पाण्यासाठी बघा इकडं त्यांनी दिलेलं एक खोल, ते खोल असा एक देव होतं, खूप खोल होतं ते, त्याच्यामध्ये मे बी ते पाणी साठवत असतील, म्हणजे पाण्याचा सोर्स ठेवण्यासाठी ते त्याच्यासाठी होतं. एक साईडला असं बाथसाठी होतं आणि वरती तुम्ही जे होल बघताय ते मे बी चिमणी आहे, म्हणजे इथं आपण पाणी जे वरती टंकी दिसते ते पाणी गरम करायचं होतं आणि त्या चिमणीतून धूर जावा अशा पद्धतीने होतं. हा होता त्यांचा इथला त्यांच्या देशाचा फ्लॅग, ओमानचा फ्लॅग. आणि हे बघताय तुम्ही ते टेरेस आहे. खूप जास्त बरंचसं काही दाखवण्यासाठी होतं, त्यांची जुनी तिथली भांडी वगैरे बरंच काय काय होतं, पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता, सगळं काही दाखवलं नाहीये. बघूयात नंतर कधी गेलो तर तुम्हाला स्पेशली फक्त याचा व्हिडिओ दाखवेन. आणि हा मोठा असा स्पेस असलेला टेरेस होतं. मी पूर्ण टेरेस काही बघितलं नाही कारण आम्ही चढून खूप जास्त थकलेलो होतो,
त्यामुळं तेवढंच बघितलं आणि नंतर आम्ही थोड्या वेळानं खाली उतरलो. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची विसरले ते म्हणजे आम्ही ज्या कॉटेजमध्ये राहायला होतो तर त्या कॉटेजची प्राइस किती होती तर ती आम्हाला 50 रियालला पडली होती. अराउंड आपण 10,000 पकडू शकतो, 10,500 पर्यंत जाते. तर 10,500 मध्ये आम्ही 3 फॅमिलीज होतो त्याच्यामुळे आम्हाला ती ओके होती, काय असं हे नव्हतं. पण सिंगल फॅमिलीसाठी मे बी ती जास्त कॉस्टली होऊ शकते. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथून पुढे तुम्हाला इकडचं जे ट्रॅडिशनल नृत्य आहे ते बघायला मिळेल आणि वाद्य पण ऐकायला मिळेल. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि असंच प्रेम करत राहा. चला व्हिडिओ एंड करते. भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, खुश राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. चला सर्वांना बाय बाय.